श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यासंबंधित थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची समस्या काय आहे हे तर माहीत आहे, पण त्या समस्येवर तुमच्याकडे या श्रावण महिन्यात करण्यासारखा रामबाण उपाय काय आहे हे देखील अगदी सविस्तररित्या समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. तर आजचा आपला जो विषय असणार आहे तो असा आहे की शिवपिंडीवर नेमकं काय अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळतं. शिवपिंडीवर बघितलं तर भरपूर प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जातात, पण नेमकं त्या कशासाठी करायच्या, त्याने आपल्याला काय मिळतं किंवा शिवांचा कुठला आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, आपली कुठली समस्या सुटते हे सविस्तररित्या आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणारच आहे. तत्पूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते की बघा, भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण जे काही अर्पण करतो, मग अगदी छोटासा तो एक तांदळाचा दाना असला तरीही किंवा श्रीफळ असलं तरीही ते फक्त अखंडित स्वरूपात असायला हवं. ते तुटलेलं फुटलेलं नसावं. तुम्ही जर बेलपत्र अर्पण करत आहात, फूल अर्पण करत आहात, तर मग ते चिरलेलं नसावं. एक वेळेस बेलपत्र शिळं असलं तर चालेल, ते तुम्ही धुवून पुन्हा वापरू शकतात, पण ते तुटलेलं चिरलेलं कापलेलं नसावं. एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायचीच आहे. या व्यतिरिक्त जे काही तांदूळ वगैरे आपण अर्पण करतो ते देखील अखंड स्वरूपातले असायला हवे, ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर असो, आता याबाबत आपण अगोदरही माहिती सांगितलेली आहे, पण आता शिवपिंडीवर अर्पण केल्याने, शिवपिंडीवर काय अर्पण केल्याने काय फळ मिळते हे देखील आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तांदूळ. बघा, तांदूळ बऱ्याचदा तुम्ही अर्पण केलेले असतील किंवा तांदूळ अर्पण केल्याने आपल्या बाबतीत खूप चांगल्या गोष्टी घडतात हेही तुम्ही ऐकलं असेल, पण त्याचं जे प्रॉपर कारण आहे ते असं की तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते. आता तांदूळ अर्पण केल्याने अचानक धनप्राप्ती होते का, तर नाही. आपण जे काम करतो त्याला एक प्रकारे यश मिळायला सुरुवात होते, आपल्या कष्टाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून तांदूळ शिवपिंडीवर आवर्जून अर्पण करावे. एखाद्याच्या बाबतीत कितीही कष्ट करून जर यश मिळत नसेल तर त्याने आवर्जून तांदूळ अर्पण करायला हवे. निश्चितच तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी मदत मिळणार आहे. मग दररोज तुम्ही एक जरी तांदळाचा दाना अर्पण केला तरीही चालणार आहे, पण तांदळाचा एक दाना किंवा मग तुम्ही 11, 21 अशा प्रकारे मोजूनही तांदूळ अर्पण करू शकतात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तीळ. बघा, काळे तीळ आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे असतात. आता तीळ अर्पण केल्याने काय होतं, तर आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते. आता बरेच जण म्हणतात की आम्ही चांगलेच कर्म करतो, आम्ही काहीही वाईट करत नाही, पण बघा, दिवसभरामध्ये आपल्याकडून काहीतरी चूक ही होतच असते. अजाणतेपणे आपल्याकडनं एखादी चूक तर होतेच होते. या व्यतिरिक्त आपण ह्या जन्माचाच विचार करत असतो, पण आपला जो मागचा जन्म असतो त्यानुसार देखील आपण काही पापं केलेली असतात आणि त्याचं फळ आपल्याला ह्या जन्मी भोगावं लागतं. आणि म्हणूनच अशा आपल्याला माहीत नसलेल्या पापांपासून किंवा अजाणतेपणी दररोज आपल्याकडनं जे काही छोटे मोठे पापं होत असतात त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी तीळ अर्पण केल्याने आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील काळ्या तिळाला विशेष असं महत्त्व आहे. पितृदोषापासून देखील आपल्याला या छोट्याशा उपायाने मदत मिळते. त्यानंतर जवस. बघा, शिवामूठ अर्पण केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ असतात, जवस असतात, हिरवे मूग असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक धान्याचं वेगळं असं महत्त्व आहे. त्यामध्ये जवस, तर आपल्या सुखामध्ये वृद्धी होण्यासाठी जवस अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आता बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की खूप पैसा अडकाजवळ असेल तर मगच सुखाची प्राप्ती होते, पण या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती अशीही असू शकते की तिच्याकडे खूप पैसा आहे, सगळं काही घरामध्ये उपलब्ध आहे, धनधान्यांचा साठा देखील भरलेला आहे, पण तरीही तिला सुख काय आहे हे माहीत नाही. म्हणजे काय, तर तिला मानसिक शांतता प्राप्त नाही आणि सुख काय आहे हे समजत नाही. अशी जर तुमची मनस्थिती होत असेल तर आवर्जून तुम्ही शिवपिंडीवर जवस अर्पण करायला हवे. त्यानंतर ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी नक्कीच डॉक्टरचा सल्ला तर घ्यावाच, पण या व्यतिरिक्त संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा मग 21 सोमवार अशा पद्धतीने भगवान शंकरांच्या पिंडीवर गहू अर्पण करावे. आता गहू अर्पण करताना भगवान शंकरांना संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि मग गहू अर्पण करायचे आहे. निश्चितच याने संतान प्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर साखर मिश्रित दूध. बघा, साखर मिश्रित दूध अर्पण केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना यश प्राप्ती मिळण्यासाठी देखील मदत मिळते. त्यामुळे तुम्ही साखर मिश्रित दूध अर्पण करू शकता. या व्यतिरिक्त उसाचा रस. उसाचा रस म्हटलं तर बऱ्याच लोकांना उसाचा रस प्यायला आवडतो. उसाच्या रसाचं
महाशिवरात्रीच्या वेळेसही अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। भगवान शंकरांना उसाचा रस अर्पण केला जातो। हा उसाचा रस जर आपण शिवपिंडीवर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये आनंदाची प्राप्ती होते, त्यासोबतच घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे उसाचा रस देखील तुम्ही अर्पण करू शकतात। त्यानंतर ज्यांना मोक्ष प्राप्ती हवी आहे त्यांनी आवर्जून शिवपिंडीवर गंगाजल अर्पण करावं। आता ही मोक्षप्राप्ती फक्त आपल्यासाठीच नव्हे तर आपले जे पूर्वज आहे, जे की गेलेले आहे, त्यांना देखील मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरत असतो। त्यामुळे तुम्ही गंगाजल नक्कीच अर्पण करू शकतात। गंगाजल तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होईल किंवा तुम्ही कुठे गंगास्थानी गेले तर तिथूनही तुम्ही ते जल आणू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही गंगाजल अर्पण करू शकतात। त्यानंतर घरामध्ये एखादी व्यक्ती आजाराने त्रासलेली आहे, सातत्याने आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसाठी, आता ती व्यक्ती जर चालती फिरती असेल तर तिने हा स्वतःहून उपाय करावा। घरी जरी केला तरीही चालेल, पण त्या व्यक्तीची हालचालही बंद झालेली असेल, तिला ह्या गोष्टी करणं शक्य नसेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीने तिच्या नावाने शिवपिंडीवर गंगाजल अर्पण करावं। त्याने आजारपणापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते। त्यानंतर बेलपत्र। आता बेलपत्र ही काही सांगण्याची गोष्ट नाही, कारण प्रत्येकाला ठाऊक आहे की बेलपत्र भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे बेलपत्र अर्पण केलं जातं। पण हे बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामधले संकट देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते। बघा, बऱ्याचदा असं होतं की सारखे आपल्यावर संकट एकामागोमाग येतच असतात, तर ते येऊ नये असं वाटत असेल तर निश्चितच एक बेलपत्र कमीत कमी सोमवारच्या दिवशी किंवा ह्या श्रावण महिन्यामध्ये दररोज अर्पण केलं तर तुमची संकटापासून मुक्तता होण्यासाठी मदत मिळेल। फक्त बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी उलट अर्पण करायचं आहे, त्यासोबतच त्याचं जे देठ आहे ते आपल्याकडे करायचं आहे। हे दोन एक नियम जे आहे ते पाळायचे आहे। बेलपत्र अर्पण केल्याने आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी देखील मदत मिळत असते। त्यानंतर चमेलीचं फूल। बघा, वाहन सुख ज्याला हवं आहे, वाहन घेण्याची इच्छा आहे, पैसाही आहे, पण वाहन घेण्याचा योग निर्माण होत नाही, अशी जर समस्या असेल तर निश्चितच तुम्ही चमेलीचं फूल शिवपिंडीवर अर्पण करू शकतात। त्यानंतर धोत्र्याचं फूल। धोत्र्याचं फूल देखील संतान प्राप्तीसाठी अर्पण केलं जातं। ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी गव्हासोबत एक धोत्र्याचं फूल जर अर्पण केलं, कमीत कमी 5 सोमवार किंवा 11 सोमवार अशा पद्धतीने संकल्प घेतला आणि अशा पद्धतीचा हा छोटासा उपाय केला तर लवकरात लवकर तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते। त्यानंतर रोगमुक्ती। बघा, आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, तिचे रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल येतात, तरीही तिचं काही ना काही दुखत असेल किंवा एरवी देखील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, लहान बाळ जरी आजारी पडत असेल किंवा तुम्ही स्वतःही आजारी पडत असाल, या उलट तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये आजारपण येऊ नये किंवा दवाखान्यासाठी आपला पैसा खर्च होऊ नये अशी जर इच्छा असेल तर तुम्ही शिवपिंडीवर गाईचं तूप अर्पण करायचं आहे। त्याचं प्रमाण नाही की तुम्ही एवढंच करा तेवढंच करा, पण थोडंसं का होईना तूप अर्पण करायचं आहे। भलेही आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्यावर थोडंसं 1 चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी किंवा 1 थेंब जरी गाईचं तूप अर्पण केलं तरीही चालणार आहे, पण तूप आपल्याला म्हशीचं न घेता गाईचं घ्यायचं आहे। ही एक विशेष काळजी घ्या। त्यासोबतच आपल्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी, आपलं मानसिक स्थैर्य चांगलं राहण्यासाठी, शारीरिक जी काही आपली प्रकृती आहे ती चांगली राहण्यासाठी शिवपिंडीवर आपल्याला रुईचं फूल, गोकर्णाचं फूल, बेलफळ, बेलपत्र या गोष्टी अर्पण करायच्या आहे। बघा, भगवान शंकरांच्या पिंडीवर 1 लोटा जल देखील अर्पण केलं तर आपल्याला खूप काही मिळत असतं। 1 लोटा जल तर आपण अर्पण करतच असतो, पण या व्यतिरिक्त ह्या ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचाही समावेश जर तुम्हाला करता आला तर नक्कीच करा, कारण जशी तुमची समस्या असेल तशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर निश्चितच आपल्याला त्याची सकारात्मकताही दिसून येते। तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।